मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकार कर्जमाफी करण्यासाठी सरकारला अखेर झुकावंच लागलं। बच्चू कडू यांनी 7 दिवसाच्या उपाशी राहून उपोषण केल्यामुळे कर्जमाफी करण्यासाठी सरकार सज्ज झालं। आता पाहायला मिळत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज आलेली आहे। आज खरोखर कर्जमाफीची घोषणा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट केली आहे। मोठे संकेत या ठिकाणी आता दिले आहेत। समिती नेमली आहे। या समितीमध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2 लाखांची सरसकट कर्जमाफी आता होणार आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं राज्याच्या जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। काही निकष, काही पात्रता, काही अटी शर्ती सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी लावण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना वाटत होतं की सर्वांची सरसकट कर्जमाफी होईल, परंतु असं अजिबात होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफी सर्व शेतकऱ्याला सरसकट होणार नाही। यात काही महत्त्वाचे नियम आणि काही महत्त्वाच्या अटी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या आहे। संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, असं की शेतकरी मित्रांनो इथं वाटत असेल की सरसकट कर्जमाफी होईल, सर्व कर्ज आमचं माफ होईल असं तुम्हाला वाटत असेल, परंतु अजिबात इथं चुकून पण असं होणार नाही। सरकारने लावलेल्या या नियमामध्ये, या अटी शर्तीमध्ये जे पात्र शेतकरी ठरतील त्यांनाच फक्त आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीरपणे सांगण्यात आलं आहे। मग कोणते ते नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आले आहे, त्यामुळे कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणत्या या अटी आहेत की ज्यामध्ये शेतकरी जर बसला त्यांनाच ही फक्त कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे कोणत्या अटी नियमामुळे इथं शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया। बघा, इथं कर्जमाफीला सुरुवात मुख्यमंत्र्यांचे इथं कृषी विभागाला पत्र सुद्धा गेलं। 2017 ते 2024 मधील जे काही थकीत कर्ज माफ करण्याचे सरकारने ठरवलंय, या शेतकऱ्यांची झाली सरसकट कर्जमाफी। तात्काळ यादीमध्ये नाव आहे का तुम्ही बघायचं, इथं यादीमध्ये नाव असेल पटकनच आता हे काम सुद्धा तुम्ही तात्काळ करून घ्या। म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्र्यांचे जे कृषी विभागाला पत्र गेले 2017 ते 2024 पर्यंत कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। कर्जमाफी 2025 या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। याचं जसं की परिपत्रक सुद्धा आता काढण्यात आलेलं आहे। आता वेगाने कर्जमाफ करण्याच्या इथं हालचाली इथं दिसत आहे। त्याच पद्धतीने जसं मग आता कोणत्या तारखेला या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे, याची संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा, तुम्हाला आठवतच असेल निवडणुकीच्या प्रचारात जो काळ होता तो मोठ्या मोठ्या नेत्यांनी सभा या ठिकाणी भाषण, आश्वासनाचा पाऊस त्या काळात त्या ठिकाणी निवडून येण्याच्या आधी इथं महायुती नेत्यांनी, विशेष भाजपाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल एक मोठा शब्द दिलेला होता। आठवतच असेल बघा, एक शब्द होता, सत्तेत आलो की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, कोरा करणार आणि कोरा करणार। अशा पद्धतीने इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे ओरडून ओरडून शेतकऱ्याला सांगितलं होतं की सरसकट शेतकऱ्याला इथं जसं की कर्जमाफी त्यांच्या डोक्यावर राहू देणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, आम्हाला निवडून द्या, हेच आश्वासन ज्यावेळी शेतकऱ्यांनी ऐकलं होतं त्यांच्या मनामध्ये एक नवीन उमेद जागृत झाली होती। निसर्गाचा जसं की लहरीपणा, बाजारभावाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे कर्जाच्या डोक्याचं त्या ठिकाणी टेन्शन, तर अशा पद्धतीने शेतकऱ्याला वाटलं त्यावेळी होतं की जसं की आपली पलटण होणार, आपला विश्वास इथं तुटणार नाही। सरकारला मत दिलं तर त्या ठिकाणी मोठ्या मतांनी इथं सरकार निवडून आलं। सरकार निवडून आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस, काही महिने कर्जमाफीची चर्चा जणू काही थांबलीच। इथं सगळीकडे शांतता पसरली। अचानक एक दिवस अजितदादा पवार म्हणाले की शेतकऱ्यांनी सर्व कर्ज भरून घ्या। यावर शेतकऱ्यांची याची तक्रार जी आहे ती डायरेक्ट केंद्र सरकार, तर शेतकऱ्यांनी इथं सरकारची इथं तक्रार नरेंद्र मोदी साहेबांकडे सांगितली आहे। त्यामध्ये सांगितलं की पत्र लिहून की भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी आम्हाला कर्जमाफीचा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता, आम्ही सरसकट कर्जमाफी करू, आम्ही इथं शब्द देतो, मत द्या, अशा प्रकारचे आम्हाला इथं लालच दाखवून इथं मते सरकारने मिळवल्या। परंतु तुमचं सरकार आल्यानंतर सरकारने इथं सरसकट कर्जमाफी केली नाही।
सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं होतं। त्याच पद्धतीने जसं की राज्याचे कृषी मंत्री महसूल मंत्री आहेत ते जसं की चंद्रशेखर बावनकुळे अगदी स्पष्ट शब्दात सांगितले, त्यांनी अगदी ठळकपणे सांगितले सरकारचं उद्दिष्ट आहे स्पष्ट। त्यांनी जसं की सरकारचं उद्दिष्ट इथं फक्त खऱ्या आणि गरजू कष्टकरी गरीब शेतकऱ्यांपर्यंतच ही कर्जमाफी त्या ठिकाणी पोहोचवेल हाच आमचा जसं की उद्देश आहे। त्यांनी 52 कोटीची इथं स्पष्ट त्यांनी जसं की म्हणण्यानुसार त्यांनी 3 ते 4 अटी सांगितले। त्या अटीमध्ये जे शेतकरी बसतील त्यांना 100% या ठिकाणी आता कर्जमाफी होणार आहे। पहिली अट म्हणजे शेतकरी आयकर भरणारा त्यांना नवा, त्यानंतर कर्जमाफीचा फायदा होणार नाही। इन्कम टॅक्स भरतात त्यांचे उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। फक्त 5 शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या घरामध्ये अशा कोण व्यक्ती आहे जो जसं की आयकर भरतो, इन्कम टॅक्स भरतो, कुठल्याही प्रकारची कर्जमाफी त्यांना अजिबात इथं देण्यात येणार नाही, कर्जमाफी त्यांना मिळणार नाही। दुसरी अट अशी त्यांनी सांगितलेली आहे की कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंब आहे आणि त्याला जसं की एखादा कोणी सरकारी नोकरीवर त्यांच्या घरातलं असेल तर त्यांना कर्जमाफीच्या योजनेतून इथं वगळण्यात येणार आहे। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट श्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे जसं की धनांधन इथं लोक बरेचसे शेतकरी असे आहे इन्कम टॅक्स भरतात किंवा सरकारी नोकरीला सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्याच प्रकारे त्यांचं उत्पन्न प्रचंड आहे। त्याच प्रकारे ते जसं की फॉर्च्युनर घेतात, घर बांधतात, मोठे मोठे प्लॉट ते घेतात आणि त्यावरती ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि शेतीवर कर्ज काढत असते, तर अशा शेतकऱ्यांना बिलकुल आम्ही कर्जमाफी देणार नाही असंच त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। त्यानंतर बघा अशाच पद्धतीने लवकरच आता पावसाळा अधिवेशन त्या ठिकाणी आता सुरू झालंय। मग आता शेतकरी मित्रांनो मग आता पुढे काय होणार तर महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एक उच्चस्तरीय समिती त्या ठिकाणी तयार होत असून लवकरच आता पावसाळा अधिवेशन त्या ठिकाणी आता सुरू झालंय, संपलेलं आहे। जसं की तुम्हाला सुद्धा माहीत आहे त्याच्याच मध्ये इथं कर्जमाफीची घोषणा सरकार करणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचण आल्यामुळे पुढील महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी होणार आहे। आमदार बच्चू कडू यांच्यासोबत येणाऱ्या 2 ते 3 दिवसाच्या एक महत्त्वाची बैठक इथं सरकार विधानसभेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 8 ते 10 इथं मंत्री उपस्थित राहतील आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे शासन निर्णय इथं निघतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तवलेली आहे। याचं जसं की अर्थ याची प्रक्रिया सुरू आता त्या ठिकाणी होणार आहे, समितीचे स्थापन या ठिकाणी होणार आहे, निकषांची इथं अंतिम घोषणानंतर प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो एका मोठा आणि महत्त्वाचा सरकारचे दिलेले शब्द सरकारला पाळावा लागणार आहे। अडचणीला जसं की प्रत्येक शेतकऱ्याला बांधवांना इथं लवकरात लवकर दिलासा मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे। आपल्या जसं की जागरूक व्हायचं आहे आणि जागरूक राहायचं, समितीने नियम इथं लावलेल्या अटी शर्ती लावलेल्या आहे, म्हणजे इथं कोणते कागदपत्रे सरकारला सादर करावे लागणार आहे आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो इथं कर्जमाफी हा शब्द डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी दिला आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे जनतेचा विश्वास असतो, त्यामुळे तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु काही नियम काही अटी यांच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे बिनधास्त राहा आणि कर्जमाफी तुमची नक्की आणि 100% लवकरात लवकर होईल हीच मोठी जसं की सरकारतर्फे आपली आशा आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।